बरमुडाई गेली जवळ, आता बलून आली. ती बलून तर अशी कठीण आहे, वर मोकळी खाली फिटे, ती काढीत येतच कशी. आता अजून 1-2 वर्षानं मोकळे होणार लोक. आता ईदवर तर आलाच मग काय, ईदभर वर सरकला म्हणजे आला महात्मा. काय सुधारलंय जग. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि पोरग रडायला लागलं का आमची आई मांडीवर आडवं टाकायची पोरग, आणि मस्तपैकी पोराला कीर्तनात दूध पाजायची स्थानातलं. शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पितंय, पदरा खाली झाकेल. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, कुठं झाकायचं पोर. आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं, समजा प्यायचं. काय नवीन आणलं आता त्या पोरांनी. एक भांगा आणलाय कुठून यावर्षी, वावर नांगरलाय, दंड ठुलाय. इकडून रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं, मध्ये वा फिराय पट्टी ठुली. अरे पागलात गुचिड्या झाला तुझ्या, तुला का आला वन साईड लागत. ते पोरीनी तर त्याच्यापेक्षा डेंजर भांग आणलाय. एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून. काय माणसं आहे. चपातीला पोळी म्हणती, मग पोळीला काय पोळा म्हणती का. वाक्य नीट ऐकान पुढे चला. मुक्ताबाईच पार्वती, मुक्ताबाईच रुक्मिणी, आणि सोपान काकाच्या वर्धापन दिन आहे. त्या मंदिराच्या वर्धापन दिनाला सोपान काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा, आणि सोपान काका अवतार ब्रह्मदेवाचा, आणि त्याच्यासाठी तुम्ही बांधलं मंदिर. आता मंदिर पूर्ण करून देतो सोपान काका. काय रोग झालाय फक्त लबाड्या करायच्या. दुष्काळ पाहिलं काय, तो दुष्काळ पाहिलं. दुष्काळ नाही बिष्काळ नाही काय, हे फक्त मानायचंय. नाही तर इतका पैसा आहे का बेधुंद जनते का पैशालाही आहे महाराज. पैशाला विषय नाही, पैशालाही आहे. 2000ची नोट 6 महिने झाले दिसत की तरी. आम्हाला येईन येळभर 500चे देते ते केस फुगे, पाकिट फुगा. लोकांना वाटलं लई घेतले का, लई गाजेन वाटत. ती पाकिट देताना फुगेल दिसलं का काढू एवढे. अरे त्या 200च्या येड्या. काय नाही, दुष्काळ बिष्काळ नाही. दुष्काळ दोघच भोग राहिले, चिंताच करायची नाही. आता वाढदिवसाला अजून 2-3 कामं सांगतो. रक्तदान नंबर 1. 2, शेतकऱ्याच्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्या महिलांचं हिमोग्लोबिन चेक केलं पाहिजे, त्याच्यासाठी शिबिर पाहिजे. आणि ती आता महिलांचं हिमोग्लोबिन चेक करणं ही काळाची गरज आहे. कारण शेतकरी वर्गाची महिला डोळ्याला अंधार येत्या. अगं तू जगती तरी का आला. जर त्यालाही मोकळं करीना, तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथान. आज खरं हिमोग्लोबिन चेकिंग कुणाचं झालं पाहिजे, शेतकऱ्याच्या बायको. अजून वाढदिवसावाल्यांनी एक काम केलं पाहिजे. 1, महिलांचं हिमोग्लोबिन चेकिंग केलं पाहिजे. 2, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर पुढे काय, 12वी नंतर पुढे काय, योग्य कॅरियर मार्गदर्शनाची आज गरज आहे. काय मत आहे तुमचं. ते करीतच नाही कोणी. ती काळाची. डोंगर दऱ्यातल्या ज्या शाळा आहेत तिथं मुलं हुशार नाहीत असं नाही. मुलगा हुशार. अहो एकदम खेड्यातला पोरगा 10वीला 82% मार्क पाडतो म्हणजे त्याची लेवल. फक्त त्याला 10वी नंतर कुठं जावा याचं मार्गदर्शन. मग तो काय म्हणणार, चला नारायणगावला घ्या आर्टला ऍडमिशन. त्याची टॅलेंटशी सायन्सची आहे, पण मार्गदर्शन नसल्यामुळे तो कुठे. शुद्ध 1 या दिवशी मुक्ताबाईचा जन्म आहे. मग तो दिवस कोणता. करेक्ट, घटस्थापना. मग मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेला आहे म्हणजे सगळ्या देव्याच मुक्ताई आहे. आता ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, खोडची, हे सगळ्या देव्या एकच. महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. कडक देवस्थान आहे ते. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले तेवढे कोणी.
त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सण होत नाही. आणि भक्त इतका नालायक आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. नवरी नवरदेवाच्या घरी चालली तर 1.5 तास रडती, तिची आई रडती आणि बापाही रडतो. नवरदेव नाही रडत, तो भाड्या उलटा चष्मा घालून उभा राहतो. ताईट भाड्याच्या गाडीत येतो. मग त्या पोरीचा भाऊ विचारतो त्या पोरीला, का ग दीदी तू चालली तर तूही रडते आणि मम्मी रडली आणि पप्पाही रडले, दाजी का ग रडले नाही? ती पोरगी म्हणली, पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. त्या ठिकाणी जायचं. अयोध्या. पैशात काय काम? पैसे नाही म्हणा. तू कंडक्टर आहे, नंगटच होता. उठ चल माझ्या संग. म्हणला पुढं. तुला मी आता कृष्ण जन्माला जिथं आला तिथे नेऊन घालतो. तुरुंगात. तू इकडं नीट राहिलं नाही. काही गोष्टी अशा आहेत. मला चला थोडं पुढं करंट लावला ना, मग आता मग करंट लागतो. आता हे सोपन काका, मग ती मुक्ताई, तुळजापूरची, कोल्हापूरची, बावरगडची, सगळ्या देव्या एकच. पुन्हा बळ वरळायचं नाही. गुरुवार झाले का 3 झाले. करा काय बावळ्याचा बाजार झालाय ना. हे आणलंय कुडून फॅड कोणी काय कळा ना. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला. काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मतान घेऊन, कपून टकिंग कपून. पण पार्वतीनं वरती आरती बदलवली. 3 गुरुवार केले ना तुम्ही, 1 राहिला ना, करा तेवढा. येड्याचा बाजार झाला. 4 गुरुवार करतीन, सासरा उपाशी मारी ती पोथी तरी कुठून वाची. काय नाही महाराज, हे लोक फक्त आता बदलत चालले नाही तर लोकच सुधारले नाही. काय सुधारलेत? घरावरची कौलं गेली, स्लॅब आलाय. सारवायची जागा गेली, फरशी आली. काय सुधारलेत लोक? धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. गेला आडल्याला. तो जर सायन्सला गेला असता, शहरात गाईडलाईन मिळाली असती. तो मेडिकलचाच आहे, पण तो मेडिकलला हे केलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुलींना एक तज्ञ डॉक्टर आणून त्या मुलींच्या आरोग्याची तपासणी, मुलीला आरोग्याचं मार्गदर्शन आणि मुलीला कॅरियर बनवण्याचं मार्गदर्शन आज केलं पाहिजे. आता आपण फक्त म्हणतो शिक्षण लय वाढलंय, अजून शिक्षण मापात नाही. तुम्हाला अजूनही ग्रामीण भागातल्या पोरांना शिक्षणाची किंमत, आता हे शहरांमधले फिरणं शिकणारच, यांचं काय, यांना घरी कामं नाही. हे शिकणं, आपल्याला दर्जा वाढवायचा असेल तर आज व्यवसाय मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. या माणसाने आज रक्तदान शिबिर ठेवलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव, ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता मेन सोपन काकाच्या कीर्तनाला सुरुवात. हा, आता फक्त फटाफटा बोलायचं. थोडी माळकरी मंडळी, गंधा बिंदावाले, काकडा बिकडा करणारे, दिंडी जाणारे, जरा नीट ऐका. थोडस किचकट आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. नीट आहे का बरं का? आता निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी, वार सोमवार. सोपान ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, सोपान काकाचा जन्म रविवारी आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी. परत नीट आहे का? सोपानाचा निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी, निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आणि सोपान काकाचा जन्म रविवारी. झाले जन्म 4. पुढे चला. निवृत्तीनाथाचा जन्म माघ वद्य 2, सोपान काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म श्रावण वद्य 8 आणि मुक्ताबाईचा जन्म अश्विन शुद्ध 9. आता पुन्हा उलट ऐका. निवृत्तीनाथाची समाधी ज्येष्ठ वद्य 12, ज्येष्ठ वद्य 12. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कार्तिक वद्य 13. मुक्ताबाईची समाधी वैशाख शुद्ध 10.
आणि सोपन काकाची समाधी मार्क्सिस्ट वद्य 13, मार्क्सिस्ट वद्य 13 सोपन काका, कार्तिक वद्य 13 ज्ञानेश्वर महाराज, ज्येष्ठ शुद्ध 12 निवृत्तीनाथ आणि वैशाख शुद्ध 10 मुक्ताबाई. आता यांचे सगळे जन्म सांगूनच टाकितो सगळं तुम्हाला. हा, यांचे जन्म असे आहेत. निवृत्तीनाथाचा जन्म माघ. आता निवृत्तीनाथ मुळात अवतार शंकराचा, सदाशिवाचा अवतार झालं पाहिलं. ज्ञानेश्वर महाराज अवतार विष्णूचा आणि सोपन काका अवतार ब्रह्मदेवाचा. आता सोपन काका अवतार हा ब्रह्मदेवाचा आहे. मग आता महिला मंडळात तुम्हाला प्रश्न आहे, अश्विन शुद्ध 9 अश्विन हात बसून देतो आणि मग पुढे चालवतो. खाली खोदला पाया, पाया जितका पॅक तितकं मंदिर पॅक. मग याचा पाया ज्ञान पाहिजे, याचा पाया ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानामध्ये 2 प्रकार आहेत. नीट ऐका, हे पुस्तकातलं नाही, हे MA हे पुस्तकातलं ज्ञान नाही. हे MA MPhil PhD DHM LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि F1 S1 M.Tech आणि B.Tech आणि D.Ed डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शेट आणि फार्मसी आणि ICT आणि ॲग्री डेअरी डिप्लोमा MBA BA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ त्वचारोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्त गडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे MA जाऊ द्या, त्याला 3 मुद्दे सांगतो. ज्ञान हा पाया आहे, पण ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. मी कोण आहे ज्ञानाची गरज आहे. मी कुठून आलोय ज्ञानाची गरज आहे. मला कुठं जायचं आहे ज्ञानाची गरज आहे. मी कशाला आलोय ह्या ज्ञानाची गरज आहे. कोण आहे मी कोण? पाटील, पाटील, जागीरदार, वतनदार, देशमुख, गायक, वादक, महाराज. अरे हा तुला भ्रम आहे. तू पाटील नाहीये, तू जागीरदार नाहीये, तू वतनदार नाहीये, तू देशमुख नाहीये, तू गायक नाहीये, तू वादक नाहीये, तू शिक्षक नाहीये, तू क्लर्क नाहीये. क्लर्क तुझी पदवी आहे, शिक्षक तुझं पद आहे, सरपंच हे तुझं पद आहे, गायन ही तुझी कला आहे, कीर्तन हा तुझा व्यवसाय आहे. तू कोण? निवांत डोकं खाजवा 2 मिनिटं. कोण आहे आपण? शिक्षक नाही, पदवी येते. सरपंच आलाय निवडून, पद येते, पद आहे. पण आपण कोण आहे? तलाठी, ग्रामसेवक, कोण आहे आपण? निवांत 1 मिनिट डोकं खाजवा. कोण आहे आपण? लावा शोध. सगळ्यांना देतो 2 मिनिटं. क्षत्रिय म्हणावं तुझा धर्म आहे. आपण कोण आहे? एक वाक्य सांगा. आपलं शरीर फक्त मानव रूप आहे, नाही तर आपण ईश्वरी अंश आहे. काय मत आहे तुमचं? अंश आपण ईश्वर आहे. आपण थोडेच कोण? मग एकाने विचारलं कोण आहे आपण? कोण आहे मी? आपण ईश्वरी अंश आहे. पुढे जाऊन सांगा, ईश्वराचा अवतारच मानव आहे. बस. मग तुम्ही म्हणाल माणसं असे येडेवानी का वागतात? ते संगतीनं वागत आहे, त्याच काही तेवढं. जसे मित्र तसे 3 शब्द तरी ध्यानात ठेवायचे. मांजरीच्या पिलाला धोका फक्त बोक्यापासून आहे, आणि बोका त्या पिलाचा बाप आहे. मांजरीच्या पिलाला धोका महिला मंडळ बोक्यापासून आहे, आणि सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे. सापाची आई जलमतानाच पिलं खाते. तुम्ही मी देवच आहे, फक्त आपल्याला 3घांपासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे. आता ते सांगितलं बस तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाठ घ्यायची नाही. तुम्हाला मी तुझ्या गाडीवर आलो, पायी आपल्या गाडीवर यायचं नाही. तुम्हाला माणुसकी उडत गेली माणुसकी. नाहीतरी मला सांगा, आपण पियत होतो का? कोणी शिकवलं? आपल्याला प्रियशी पाठवायला मदत कोणी केली? मित्रांनी. जमिनीला गिऱ्हाईक कोणी आणलं? मग पहिला धोका त्यानंच दिला. जर तुम्ही आमच्यासारखीशी दोस्ती केली असती तर आमच्या टोळीत जर आले महाराज तुम्ही, तर वाक्य लिहून ठेवा, तुम्ही आमच्या टोळीत आले तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. आमच्या टोळीचे मेंबर व्हा ना. तुम्ही हरिपाठ पाठ नका करू, फक्त आमच्या टोळीत या. एक सांगू तुम्हाला,
आमच्या बरोबर आल्यावर तुम्ही गाडी घेणार नाही, बंगला बांधणार नाही, पण सुखाने झोपाल आणि समाजात मान